पाहूयात सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत येथील साखर कारखान्याचे नाव अज्ञाताकडून बदलण्यात आले। राजारामबापू पाटील साखर कारखाना असे नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे नाव करण्यात आले। महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला आहे। काही दिवसापूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिला होता। यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याकडून 2012 मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला होता। साखर कारखाना जयंत पाटील यांच्याकडून हडप करण्यात आला असा आरोप करत सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती। आणि आता थेट कारखाना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञाताकडून बदलण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे।